आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय संघानं पाकड्यांना चारली धूळ। नवव्यांदा आशिया कप विजेता होण्याचा भारतीय संघाला मान। देशभरात जल्लोषाचं वातावरण। पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर चॅम्पियन टीम इंडियाचा मोठा निर्णय। पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी नाकारली। पुरस्कार सोहळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा। भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहनं हारिफ राऊफचा उतरवला माज। विकेट्स घेतल्यानंतर विमान पाडल्याचा इशारा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर। राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे आणि पालघर भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। जायकवाडी धरणातून तब्बल 3,06,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणाचे दरवाजे 12 फुटांनी उघडले। मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या गावांना अलर्ट जारी। पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, कोल्हापूर आणि शेगाव संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात। मुख्यमंत्री सहायता निधीत दिली मदत। आणि ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म प्रमोशन प्रकरणी ईडी लवकरच करू शकते काही क्रिकेटपटूंची संपत्ती जप्त। युवराज सिंह, सुरेश रैना, शिखर धवन आणि अभिनेता सोनू सूदसह अनेकांची ईडीनं केली चौकशी। पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। जायकवाडी धरणाचे 12 फुटांना दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 3,06,640 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। विसर्ग वाढवल्यामुळे पैठण शहरात पाणी शिरलेलं आहे। तर गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचं कळतंय, काय सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काल सकाळपासूनच जायकवाडी धरणातून जो विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवणं सुरू होतं। मात्र काल सायंकाळी लक्षणीय वाढ यामध्ये झाली। 3,06,440 क्युसेकने हा विसर्ग सुरू आहे। विशेष म्हणजे जायकवाडीचे जे 27 नियमित दरवाजे आहे ते 12 फुटाने उघडण्यात आले, तर आपत्कालीन जे 10 दरवाजे आहेत त्यातून देखील पाणी सोडण्याचं काम सुरू आहे, ते देखील पूर्ण क्षमतेने या ठिकाणी उघडलेले आहे। त्यामुळे परिणामी गोदावरी नदीमध्ये जो विसर्ग होतोय तो 3,06,640 क्युसेकने एवढा मोठा विसर्ग होतोय आणि त्याचा फटका आता पैठण शहराला देखील बसताना आपल्याला दिसून येतोय। पैठण शहराच्या जे नदीच्या बाजूचं जे शहर आहे त्यामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली, तर नाथ मंदिराला सुद्धा आता पाणी लागलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं। तर दुसरीकडे जे आहे ते खाली नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील या पाण्याचं रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण गोदाकाठी असलेल्या सर्वच गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काल धरणाची पाहणी केली आणि संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली। विशेष म्हणजे जर नाशिकच्या वरच्या पट्ट्यात जर असाच पाऊस चालू राहिला आणि आवक जर वाढत राहिली तर हा विसर्ग अजूनही वाढवावा लागेल। त्यामुळे कुठेतरी भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जागोजागी एनडीआरएफच्या टीम आहेत, ज्या लाकडी बोटी आहेत त्या देखील तयार करण्यात आल्या। ते पैठण शहर असेल किंवा गोदाकाठी असलेल्या खेड्यापाड्यांमध्ये गाव वस्तींवरती हे संपूर्णच एनडीआरएफच्या टीम आणि विशेष पथकं तयार करण्यात आली, कारण कुठेही जीवितहानी होऊ नये आणि जास्तीत जास्त नुकसान कसं टाळता येईल यासाठी प्रशासन जे ते प्रयत्न करताना दिसतंय। मात्र दुसरीकडे आनंदाची बातमी अशी म्हणावी लागेल की प्रशासनाने जवळपास जिथं जिथं धोका आहे त्या ठिकाणच्या सर्वच नागरिकांचं स्थलांतरित केलेले आहेत। पैठण शहरातील तर 250 ते 300 नागरिक जे ते विशिष्ट शाळेपर्यंत पोहोचवले, ज्या ठिकाणी पाणी जाणार नाही, आणि बाकी जे गोदाकाठी गावं आहेत त्या ठिकाणी देखील स्थलांतराचं काम सुरू आहे। बरं अविनाश, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। जायकवाडी धरण 100% भरल्यानं धरणातून 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। परतूर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। 23 ठिकाणी त्यांची जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जालना जिल्ह्यात देखील गोदाकाठच्या 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। जायकवाडी धरण 100% भरल्यानं धरणातून 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। परतूर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 38 गावांमधून
10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे, तर 23 ठिकाणी त्यांची जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विविध गावांमधून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय. नागरिकांना 23 ठिकाणी निवास व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, कारण जायकवाडी धरण हे 100% भरलंय आणि धरणातून 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलेलं आहे. ही जालन्यातली दृश्य आपण पाहतोय. जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. जायकवाडी धरण हे 100% भरलंय आणि त्यामुळे धरणातून 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलंय. तिकडे जळगावच्या एरंडोल तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे गाव परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. गिरणा नदीच्या उपनद्यांना महापूर आल्यानं नदीपात्र ओसंडून पाणी गावात शिरलंय आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या ओट्यापर्यंत पाणी पोहोचलंय आणि त्यामुळे नागरिकांनी दुकानांमधील साहित्य इतर ठिकाणी घेऊन जाण्यास सुरुवात केलेली आहे. जळगावमधली ही दृश्य आपण पाहतोय. पावसामुळे गिरणा नदीला पूर आलेला आहे आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे गाव परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता एक मोठी बातमी. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नांदेडमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून रात्रभर लाऊडस्पीकरवर दवंडी देत नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे. सध्या स्थितीमध्ये नांदेडमध्ये गोदावरी नदी ही धोक्याच्या पातळीवरून प्रवाहित होते आणि त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. जायकवाडीमधून सोडलेलं पाणी पोहोचताच नांदेडची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपानं पूरग्रस्तांसाठी तात्पुरतं निवारा केंद्र सुरू केलेलं आहे आणि या केंद्रात नागरिकांनी आश्रय घ्यावा असं आवाहन मनपानं केलंय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सध्या देण्यात आलेला आहे. तिकडे सोलापुरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या महापुरासंदर्भात जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. सीना नदीमध्ये सोडण्यात आलेल्या महापुराची दक्षता घेऊन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय. सीना महापुरात फटका बसलेल्या घर मालकांना बुधवारपर्यंत 10,000 रुपयांची मदत जमा होणार असल्याचं देखील कळतंय. तर सीना नदीच्या महापुरामुळे शेती पिकांच्या पंचनामेला देखील उद्यापासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर योग्य ती दक्षता घेण्यास सुरुवात झालेली आहे. पूरस्थिती मावळल्यानंतर स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. सीना नदीच्या महापुरासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी. तर आपण पाहतोय तर सोलापुरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या महापुरासंदर्भात जिल्हा प्रशासन आता सज्ज झालेला आहे. सीना नदीमध्ये सोडण्यात आलेल्या महापुराची दक्षता घेऊन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते. महापुरात फटका बसलेल्या घरमालकांना बुधवारपर्यंत 10,000 रुपयांची मदत जमा होणार असल्याची देखील माहिती मिळते. सीना नदीच्या महापुरामुळे शेती पिकांच्या पंचनामेला देखील सुरुवात होणार आहे.